चलो बाकीचे जॉईन होऊ देत, आणखीन चालू करू मग. चला, ई काय नंबर आहे बघायचा आहे का? ई नंबर कोण आहे ते बघायचं आहे का? ई नंबर कोण आहे बघा. ई नंबर फक्त 2.71 नाही आहे, त्याच्या पुढे खूप नंबर्स आहेत. जसा पाय पण 3.14 नाही, पाय पण 3.14 आणि त्याच्या पण पुढे खूप नंबर्स आहेत. म्हणजे आपल्याला लक्षात राहत नाही म्हणून आपण 3.14 2 डिजिट्स पर्यंत लक्षात ठेवले. तसा ई पण 2.71 आणि खूप मोठे नंबर आहेत. बा ई कोण आहे मग? बा ई कोण आहे? ई कोण आहे? हे दिसतंय का नंबर बघा. 2.718281828459 आणखीन खूप मोठा नंबर असते. हे खूप मोठा नंबर असते. इथं टाकून बघू आपण व्हॅल्यू ऑफ ई येते का. कुठं लिहिले का इथे? ठीक आहे, राहू सोडा. इकडे काय पुढे दिसतंय का बघा. मला तुमच्या कमेंट पण दिसत नाहीत मला. बा इथं लिहिलं बा. बा ई ची व्हॅल्यू इथं लिहिली बघा. दिसायला बघा 2.7182818284590452 असं खूप मोठा नंबर आहे. ते इथंपर्यंत दिले. आणखीन खूप मोठा आहे. एवढाच नाही, आणखीन खूप मोठा आहे. व्हॅल्यू दिसली ना? व्हॅल्यू दिसली ना? तशी ई ची व्हॅल्यू काय? ई ची व्हॅल्यू 2.71 आहे आणि त्याच्या पुढे खूप मोठे आहे. म्हणजे हे डिजिट्स मध्ये 2.71 पेक्षा काय खूप मोठे असं नाही आहे. म्हणजे खूप पुढचे डिजिट्स पण खूप आहेत, पण ते अप्रॉक्सिमेटली आपण 2.71 घेतलाय. पायला पण 3.14 घेतलाय, अप्रॉक्सिमेटली पण 3.14 त्याच्या पण पुढे डिजिट्स आहेत. कळतं ना असं? ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड नॅचरल लॉग इफ बेस इज ई. इफ बेस इज ई, this is called natural log, and if base is 10, this is called common log. ला लिहून ठेवा. कॉमन लॉग if base is 10. कॉमन लॉग if base is 10. बेस 10 असला तर इट इज कॉल्ड कॉमन लॉग. चला लिहा. ओके, मग इथं काय लिहिलं बघा. नॅचरल लॉग और नेपियर्स लॉग इफ बेस इज ई. नॅचरल लॉग और नेपियर्स लॉग इफ बेस इज ई. ई बेस असला तर त्याला काय बोलायचं? बेस जरी असला तर त्याला बोलायचं नॅचरल लॉग किंवा नेपियर्स लॉग पण बोलतात. नेपियर सायंटिस्ट आहे, त्याने लॉगॅरिथम फाइंड आउट केले. आणि कॉमन लॉग बेस 10 असला तर त्याला कॉमन लॉग. आपण हे बघायचं आहे, आपण याला यूज करायचं आहे. याचा पण यूज आहे, पण हे नंतर कधी तर बघूया. आता पहिला आपण याच्यावर फोकस करायचा, कॉमन लॉग वर. ठीक आहे, चलो लिहून घ्या. व्हॉट इज कॉमन लॉग, व्हॉट इज नॅचरल लॉग, दोन्ही लिहून ठेवा.
व्हॉट इज कॉमन लॉग अँड व्हॉट इज नॅचरल लॉग दोन्ही लिहून ठेवा. चलो झालं. बर, आता लॉग कसं घ्यायचा. लॉग आता तुम्हाला खूप क्वेश्चन पडला होता, लॉग घ्यायचा कसा. आता समजा लॉग ऑफ 23.78 मला फाइंड आउट करायचा आहे, ते घ्यायचा कसा. तुम्हाला खूप दिवस झाले प्रश्न पडलाय, काल आज. लॉग घ्यायचा कसा. मग लॉग ऑफ दिस नंबर टू द बेस 10 कसा कॅल्क्युलेट करायचा मी सांगतो. आता ते आपण चालू करू प्रोसेस. ठीक आहे. पहिला पार्ट बघितला व्हॉट इज लॉग, सेकंड पार्ट बघितला रूल्स, आणि आता लॉग घ्यायचा कसा हे पार्ट चालू आहे आपला. फर्स्ट पार्ट काय बघितला. फर्स्ट पार्ट बघितला लॉग काय. सेकंड पार्ट बघितला लॉगचे रूल्स काय, आणि थर्ड पार्ट आता चालू आहे लॉग घ्यायचा कसा. मग मोस्ट ऑफ द टाइम्स आपण लॉग कोणता यूज करणार, कॉमन लॉग. नेपियर लॉग पण लागते आपल्याला, पण आता पहिला आपण काय लर्न करणार आहे, कॉमन लॉग. मग लॉग ऑफ 23.78 टू द बेस 10 काढायचा कसा. हे लॉग काढायचा कसा, टेबल असते एक लॉगचा टेबल असते, त्याच्यावरून हे काढायला लागते. कसा काढायचा. सो दिस हॅज टू पार्ट्स. ओके. लॉग ऑफ 23.78 टू द बेस 10 हे मला कॅल्क्युलेट करायचं आहे, आणि याच्यात असते दोन पार्ट्स. एक विदाउट टेबल फाइंड आउट करता येते, आणि एक विथ टेबल फाइंड आउट करायला लागते. टेबल लॉगचा टेबल आपल्याकडे असते, लॉग टेबल असते, लॉग टेबलचं बुक आहे. लॉग टेबल मी तुम्हाला ऑनलाईन पाठवतो उद्या, ज्या लेक्चरला लागेल त्या लेक्चरला मी ऑनलाईन पाठवतो. वर नेटवर पण अवेलेबल आहे. मग इकडला जे पार्ट काढायचा आहे बाय युझिंग लॉग टेबल, त्याला बोलायचं मॅन्टिसा. कुणाची सा, कोणती सा, मॅन्टिसा. हे इकडला जे पार्ट काढायचा आहे डेसिमलच्या नंतरचा, डेसिमलच्या लेफ्टला, म्हणजे नंबर कसा असते आपला 4.7142 असा नंबर असते ना. 4.71 असा नंबर असते. मग डेसिमलच्या जे इकडला भाग आहे त्याला बोलायचं मॅन्टिसा. डेसिमलच्या जे राईटचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड मॅन्टिसा. अँड मॅन्टिसा वी गेट फ्रॉम लॉग टेबल. लॉगचा टेबल आहे, लॉग बुक आहे काय, त्या लॉग बुक वरून भेटते मॅन्टिसा. आणि इकडला जे पार्ट आहे हे 4 जसा डेसिमलच्या लेफ्टचा, डेसिमलच्या लेफ्टचा जे पार्ट आहे त्याला बोलतात कॅरेक्टरिस्टिक. याला काय बोलतात, कॅरेक्टरिस्टिक. So this part is called characteristic. This part is called mantissa. इकडल्या डेसिमलच्या लेफ्टच्या पार्टला नाव काय ठेवलंय, कॅरेक्टरिस्टिक. डेसिमलच्या राईटच्या पार्टचं नाव ठेवलंय काय, मॅन्टिसा. मॅन्टिसा काय ठेवलं नाव, मॅन्टिसा काय नाव ठेवलं.
काय पण रमेश, गणेश, सुरेश नाव कशावरून ठेवले? उगाच ठेवले. व आई बाबांना वाटलं सुरेश ठेवलं. आई बाबांना वाटलं काहीतरी नाव ठेवलं. तसं इथं नाव ठेवलं, असं मॅन्टिसा काय स्पेशल त्याच्यासाठी काय अर्थ नाही. मग याचं नाव काय ठेवलंय? मॅन्टिसा. याचं नाव काय? कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे, त्याच्यात काय डोकं घालू नका कशामुळे नाव ठेवले काय नाही, लक्षात ठेवा. सो दिस पार्ट is mantissa and this part is called what? Characteristic. ठीक आहे. मग मॅन्टिसा कसा काढायचा? मॅन्टिसा काढायचा फ्रॉम लॉग टेबल. मॅन्टिसा वी गेट फ्रॉम लॉग टेबल. लॉग टेबल काय? लॉग टेबल काय? एक टेबल असते किंवा नेटवर जरी टाकला लॉग टेबल काय तुम्हाला कळतंय, मी सांगतो लॉग टेबल काय होते, उद्या होईल. So mantissa we get from log table. For mantissa we have to use log table. And characteristic आपल्याला काढता येते. मग characteristic we calculate characteristic without log table and mantissa we get it from log table. log table याच्यासाठी वापरायचा, याच्यासाठी log table ची गरज नाही. मग कसा काढायचा? हे कसा काढायचा? हे पार्ट काय करूया आपण? हे पार्ट उद्याच्याच लेक्चर मध्ये बघूया, कारण आज जर चालू केलं तर हे कम्प्लीट होणार नाही. कॅरेक्टरिस्टिकच फक्त, त्याचे भरपूर एक्झाम्पल व्हायला लागतील तरच ते एकदम क्लिअर होईल. इतका पार्ट लिहून घ्या, इतका पार्ट लिहून घ्या. ठीक आहे, परत एकदा मी रिवाइज करतो, मग लेक्चर बंद करूया. ठीक आहे, चला इतका पार्ट लिहून घ्या. ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन कसं करायचं ते उद्याच्या लेक्चरला बघूया. दोन्ही होतील उद्याच्या लेक्चरला. कॅरेक्टरिस्टिक पण कशी काढायची, मॅन्टिसा पण कसा काढायचा, दोन्ही होते. लॉग टेबल पण दाखवतो तुम्हाला, आता थोडा वेळ आहे आपल्याला, ऑनलाईन मी दाखवतो लॉग टेबल काय. लॉग टेबल बघायचं झालं का रे? लिहून झालं का रे? लिहून झालं का? डन पाठवा. लॉग टेबल दाखवतो तुम्हाला, लॉग टेबल कसं दिसते दाखवतो. हो गया? ओके चलो बघा, लॉग टेबल बघा असं दिसतंय. बघा लॉग टेबल असं आहे. लॉग टेबल आहे. मग 55.0 चा लॉग येते 7404. काय आहे ते मी सांगतो याचा. 55.1 काय असते ते, 55.1 काय असते मी बोलतो नंतर. हे आहे लॉग टेबल, असं दिसतंय. याच्यात नंबर्स आहेत खूप सारे. अँटी लॉग रिदम पण असते. हे अँटी लॉग कसा काढायचा ते पण बघायचं आहे. ओके, ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन करायला आणखीन खूप वेळ आहे. अँटी लॉगचे टेबल आहेत 2
आणि लॉगचा टेबल आहे, इथे एक लॉगचा टेबल आहे आणि इथे एक लॉगचा टेबल आहे. ठीक आहे. मग लॉग टेबल आहेत, अँटी लॉग टेबल पण आहे. त्याचा यूज कसा करायचा आहे बघू, हळूहळू बघू. अल्टिमेटली काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन साठी लॉगचा यूज करायचा आहे. पहिलं काम ते करूया. कॅल्क्युलेशन साठी लॉगचा यूज करायचा आहे, ते पहिलं काम करूया. लॉग, आणि त्याच्यानंतर आणखीन काही यूज आहेत का लॉगचे ते नंतर बघूया. बरं, मग आतापर्यंत काय काय झालंय, आतापर्यंत सर्वात इम्पॉर्टंट काय काय झाले मी बोर्डवर एकदा रिवाइज करतो. आतापर्यंत लॉग मध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय काय झाले बोर्डवर मी एकदा रिवाइज करतो, मग जाऊया. नंबर वन काय, व्हॉट इज लॉग. नंबर वन काय झालं, व्हॉट इज लॉग. जसं मॅथ्स मध्ये स्क्वेअर फंक्शन आहे, मॅथ्स मध्ये क्यूब एक फंक्शन आहे, तसं मॅथ्स मधलं लॉग एक फंक्शन आहे. मग लॉगचं काम काय, परत मी सांगू, लॉग ऑफ 27 लिहिला टू द बेस, लॉग ऑफ 81 लिहिला टू द बेस 9, लॉग ऑफ 81 लिहिला टू द बेस 9. मग 81 चा लॉग घ्यायचा आहे, बेस किती आहे 9. मग 81 9 चा कितवा इंडेक्स आहे ते देते लॉग. 81 9 चा दुसरा इंडेक्स आहे, मग ते आहे लॉगची व्हॅल्यू. मग लॉग काय करते, लॉग ऑफ 81 किती येते 2, जर बेस 9 असला तर 81 9 चा कितवा इंडेक्स आहे, दुसरा इंडेक्स आहे, मग लॉग ते व्हॅल्यू देते. लॉगचं काम असं आहे, जरा वेगळे काम आहे. मग लॉगचे रूल्स काय झाले, 2 इम्पॉर्टंट रूल्स झाले लॉगचे, खूप झाले पण त्यातले 2 रूल्स एकदम लक्षात ठेवा. लॉगचे 2 इम्पॉर्टंट रूल्स झाले की मल्टिप्लिकेशन लॉग m इंटू n असला तर लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n, लॉग m इंटू n आहे तर लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n. सो मल्टिप्लिकेशन कॅन बी रिटन एज एडिशन, and डिव्हिजन आहे लॉग ऑफ m बाय n आहे, लॉग ऑफ m बाय n आहे, डिव्हिजन आहे तर लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n. डिव्हिजनला कसं लिहिता येते सबट्रॅक्शन मध्ये, मल्टिप्लिकेशनला कसं लिहिता येते ऍडिशन मध्ये. दोन्ही रूल्स लॉगचे लक्षात ठेवा. आणि थर्ड पार्ट मध्ये काय होते आता, हाऊ टू फाइंड आउट लॉग. थर्ड पार्ट मध्ये काय होते, हाऊ टू फाइंड आउट लॉग व्हेन बेस इज 10. बेस 10 साठीच बघा ना आपण, बाकीच्या बेस साठी आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही, मग बेस चेंज करावं लागते. चेंज ऑफ बेस रूल यूज करून बेस चेंज करायला लागते. मग लॉग ऑफ दिस नंबर टू द बेस 10 काढायचा कसा, मग डेसिमलच्या लेफ्टला एक नंबर येते, डेसिमलच्या राईटला एक नंबर येते. चला बघा इकडे, डेसिमलच्या लेफ्टला एक नंबर आहे, डेसिमलच्या राईटला नंबर आहे. डेसिमलच्या जे राईटला नंबर आहे दॅट इज कॉल्ड मॅन्टिसा, डेसिमलच्या जे लेफ्टला नंबर आहे दॅट इज कॉल्ड कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक विदाउट टेबल फाइंड आउट करायचे आहे, मॅन्टिसा विथ टेबल फाइंड आउट करायचं आहे. कसं करायचं उद्याच्या लेक्चरला बघू. मग आजच्या लेक्चरसाठी इतकं बस झालं. चला, आजचं सगळं क्लिअर आहे का रे, बोला. चला, आजचं सगळं क्लिअर आहे का, चलो सगळं क्लिअर. वैष्णवी, रितेश, भक्ती सर्वांना क्लिअर आहे. ओके, गुड. ओके, धनश्री क्लिअर, शिवम सर्वांना क्लिअर आहे. ओके, मग याचा यूज कसा करायचा आहे, हळूहळू स्टेप वाईज मॅनर मध्ये चाललो आपण, कारण लॉगच माहित नाही, टोटल नवीन टॉपिक आहे. थोडं थोडं इंट्रोडक्शन करत चाललो आपण. उद्या लॉग कसा फाइंड आउट करायचा आहे ते बघू, कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा. ठीक आहे, चला. काय डाऊट असतील तर विचारा, डाऊट नसतील तर बंद करा. काय डाऊट असतील तर विचारा, काय डाऊट नसतील तर बंद करा.